नमस्कार प्रशिक्षणार्थी, या सत्रामध्ये स्वागत आहे। या सत्रात आपण सोलर बॅटरींच्या ग्रुपिंगसाठी वायर जोडणी कशी तयार करायची हे शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील मुद्दे जाणून घेऊ शकाल। सोलर बॅटरीज म्हणजे काय ते माहिती करून घेणे, डीसी केबल ओळखणे, क्रिम्पिंग टूल्स, प्लग कनेक्टर्स, कटिंग प्लायर्स आणि चाकू ओळखणे व सोलर बॅटरींची ग्रुपिंग तयार करण्यासाठीची विविध टप्पे पार पाडणे। सोलर बॅटरी हे असे उपकरण आहे जे सोलर पॅनल मार्फत तयार झालेली विद्युत ऊर्जा साठवण्यासाठी सोलर पॉवर सिस्टीमला जोडले जाऊ शकते। साठवलेली ऊर्जा रात्रीच्या वेळेस लाईट गेल्यास किंवा ढगाळ हवामानात जेव्हा सोलर पॅनल विद्युत ऊर्जा निर्माण करू शकत नाही त्यावेळेस विद्युत उपकरणांमध्ये ऊर्जा म्हणून वापरली जाऊ शकते। ऊर्जा फोटोव्होल्टिक म्हणजेच पीव्ही ॲरेद्वारे उत्पादित केलेली ऊर्जा साठवणे व गरजेनुसार ती विद्युत लोडला पुरवणे, स्टेबल व्होल्टेजवर विद्युत लोड पुरवणे, ट्रान्झिएंट्स दाबणे आणि विद्युत लोड किंवा उपकरणांना सर्ज करंट पुरवणे ही पीव्ही सिस्टीममधील बॅटरींची कार्ये आहेत। बॅटरीच्या कार्यान्वयनामध्ये डिस्चार्ज व चार्ज यांचा समावेश होतो। डिस्चार्ज म्हणजेच जेव्हा बॅटरी करंट म्हणजेच प्रवाह वितरित करते। डिस्चार्जचे परिमाण करंट म्हणजेच प्रवाह किंवा दरानुसार ठरते। या सिस्टीममध्ये वापरल्या जाणाऱ्या डीसी केबल्स या तांबे किंवा ॲल्युमिनियमच्या बनलेल्या असतात। हे साहित्य विश्वासार्ह जोडणी प्रदान करते आणि सोलर पॅनल्समधून घरांमध्ये वीज हस्तांतरित करण्याची त्यामध्ये क्षमता असते। 4 मिलीमीटर डीसी केबलच्या आतमध्ये बसवलेली प्रत्येक वायर ही वाहक म्हणजे कंडक्टर म्हणून काम करते आणि ही केबल अशा अनेक कंडक्टर्सपासून बनलेली असते। लग हा एक इलेक्ट्रिकल कनेक्टर आहे जो बोल्टेड स्टड होल कनेक्शन व वायर क्रिम्प कनेक्शनला एकत्रित करतो। लग कनेक्टर निवडताना यांत्रिक व विद्युत आवश्यकता लक्षात घेणे महत्त्वाचे आहे। कंपोनंट्स असे आहेत, त्याची टंग कोणत्या प्रकारची आहे म्हणजे आयताकृती, गोल, स्पेड आणि इतर। यांत्रिक आकार म्हणजे टंगचा आकार आणि जाडी आणि निवडलेल्या केबलसाठीच्या छिद्राचा आकार। लक्षात घेण्याजोग्या विद्युत गोष्टी म्हणजे करंट वाहून नेण्याची क्षमता, हेही काही यांत्रिक बाबींवर अवलंबून असू शकते। केबलचे साहित्य लग आणि लगच्या बेसच्या साहित्यासाठी विद्युत आणि यांत्रिक आवश्यकता ठरवण्यात मदत करते आणि कनेक्शनचे ठिकाण हा त्याच्या टंगचा किमान आकार व बॅरलचा आकार ठरवण्यात मदत करतो। सर्वसाधारणपणे बहुतांश वेळा बेसचे साहित्य तांबे आणि पितळाचे असते। निकेल, ॲल्युमिनियम व स्टीलही वापरले जाते, पण कमी वेळेस। प्रॅक्टिस टर्मिनल्समध्ये वापरले जाणारे काही लग कनेक्टर्स आयताकृती, गोलाकार, स्पेडच्या आकाराच्या किंवा पसरलेल्या स्पेडच्या आकाराचे असतात। केबल्सचे टोक तारांनी जोडून केलेल्या प्रक्रियेद्वारे तोडले जाऊ शकतात किंवा यांत्रिक प्रक्रियेद्वारे दाबून किंवा क्रिम्प फिटिंगद्वारे तोडले जाऊ शकतात। क्रिम्प कंप्रेशन फिटिंगमध्ये गोलाकार टर्मिनल ही इन्सुलेटेड मल्टीस्ट्रँड केबलच्या उघड्या टोकापर्यंत संकुचित केले जाते। या प्रक्रियेला क्रिम्पिंग असे म्हणतात आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांना क्रिम्पिंग प्लायर्स किंवा क्रिम्पिंग टूल असे म्हटले जाते। कॉम्प्रेशन प्रकारचे कनेक्टर्स वाहकाच्या भोवती कनेक्टर दाबून दाब देतात व तो कायम ठेवतात। क्रिम्पिंग टूल हातांनी पिळून वापरला जातो। त्याचे जबडे एकत्र हलवले जातात, ते घट्ट धरले जाते आणि त्यानंतर फिटिंग क्रिम्प केले जाते। विशिष्ट क्रिम्प लगशी सुयोग्य असा क्रिम्पिंग टूल वापरल्यानं योग्य क्रिम्पसाठी योग्य क्रिम्पिंग दाब मिळतो। योग्य प्रकारे वापरलेल्या क्रिम्पने लगच्या अगदी वरच्या टोकाला खाच केली जाते आणि ही खाच प्रवाहाला सुरक्षितपणे धरून ठेवते। जर टर्मिनल क्रिम्पसाठी खूप खोल असेल तर जॉईंटची ताकद कमी केली जाते। जर खूप अरुंद असेल तर विद्युत प्रवाहाला उच्च प्रतिकार होतो। योग्य क्रिम्पिंग टूलची निवड अत्यंत गरजेची आहे। योग्य प्रकारे क्रिम्प केलेले टर्मिनल येथे दाखवण्यात आले आहे।
टर्मिनल लग क्रिम्पिंग प्लायर्स 180 ते 300 मिलीमीटर पर्यंतच्या लांबीमध्ये उपलब्ध असतात. क्रिम्पिंग टर्मिनेशन्सचे काही फायदे काय आहेत ते आता आपण पाहूयात. विद्युत प्रवाह व यांत्रिक ताकदीने योग्य प्रकारे बनवलेले क्रिम्प चांगले आणि कमी खर्चिक असते. जेव्हा समान आकाराच्या केबल्स लग कनेक्टर्स मार्फत टर्मिनेट केल्या जातात तेव्हा क्रिम्पिंग प्रक्रिया ही सॉल्डरिंगपेक्षा जलद होते. क्रिम्पिंगचे कार्य करण्यासाठी अर्थातच चांगल्या कौशल्याची गरज असते, पण सॉल्डरिंग प्रक्रियेसाठी प्रगत कौशल्याची गरज असते. कंडक्टरमध्ये निर्माण झालेल्या उष्णतेमुळे काही वेळेस सॉल्डर वितळतात आणि कनेक्शन ओपन सर्किटमध्ये होते, पण क्रिम्प कनेक्शन इतक्या सहजपणे खुले होत नाही. इलेक्ट्रिशियनचा चाकू हा केबल्स आणि वायर कापण्यासाठी तसेच प्लॅस्टिकचे कव्हर कापण्यासाठी आणि वायरचा पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी वापरला जातो. चाकूचा आकार त्याच्या सर्वात मोठ्या ब्लेडवरून ठरवला जातो. उदाहरणार्थ 50 मिलीमीटर, 75 मिलीमीटर. स्टील तापून पक्कड तयार केली जाते आणि ती वायर जोडण्याच्या तसेच दुरुस्तीच्या कामात कापण्यासाठी, पिळण्यासाठी, ओढण्यासाठी, धरण्यासाठी आणि पकडण्यासाठी वापरली जाते. हे विद्युत कार्यासाठी वापरले जाते आणि त्याला उष्णतारोधक पक्कड असते. उष्णतारोधक नसलेली पकडही उपलब्ध आहे. थेट लाईन्सवर काम करण्यासाठी उष्णतारोधक पकडी वापरल्या जातात. पक्कड अन्य प्रकारातही मिळतात. फ्लॅट नोज पक्कड BIS 3552, लॉंग नोज पक्कड किंवा साईड कटरसह स्टीप नोज पक्कड BIS 5658, साईड कटिंग पक्कड किंवा तिरप्या कटिंग पक्कड BIS 4378 आणि राऊंड नोज पक्कड. हे सुनिश्चित करा. मोठ्या आकाराच्या तांब्या किंवा ॲल्युमिनियमच्या वायर कापण्यासाठी किंवा कोणत्याही आकाराच्या कडक स्टीलच्या वायर कापण्यासाठी ही पक्कड वापरू नका. पक्कड वापरताना हाताच्या पकडीच्या उष्णतारोधनाचे नुकसान टाळा आणि बिजागरांच्या भागांना वंगण घाला. सोलर बॅटरींचा समूह तयार करण्यासाठी वायर जोडण्याची प्रक्रिया अशी आहे. सोलर बॅटरींचा समूह तयार करण्यासाठी वायर जोडण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक ती उपकरणे व साधने तुमच्याकडे आहेत याची खात्री करून घ्या. जसे की DC केबल्स, केबलच्या समान आकाराचे कनेक्टर्स किंवा लग्स, क्रिम्पिंग टूल्स, कटिंग पक्कड आणि चाकू. सोलर बॅटरींचे ग्रुपिंग तयार करण्यासाठी वायर जोडण्याच्या प्रक्रियेसाठी 2 बॅटरींच्या टर्मिनल्समधील अंतर मोजा. त्यानंतर आवश्यक त्या लांबीप्रमाणे DC केबल कापून घ्या आणि चाकू वापरून त्याच्या बाजूही कापून घ्या. कनेक्टर किंवा लग्स घाला आणि कनेक्टर किंवा लग्स घालून योग्य क्रिम्पिंग टूल वापरा. तसेच कनेक्टर्सवरील टोके बंद करा. आता आपण सोलर बॅटरींच्या ग्रुपिंगसाठी वायर जोडणी कशी तयार करायची या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही सोलर बॅटरीज म्हणजे काय ते माहिती करून घेण्यात, DC केबल ओळखण्यात, क्रिम्पिंग टूल्स, प्लग कनेक्टर्स, कटिंग प्लायर्स आणि चाकू ओळखण्यात व सोलर बॅटरींची ग्रुपिंग तयार करण्यासाठीचे टप्पे पार पाडण्यात सक्षम व्हायला हवे.